निसर्गाने दिलेल्या काही अशा गोष्टी की ज्या आपल्यासाठी खूपच पौष्टिक अशा असतात, त्यातलीच एक नागलीची भाकरी कशी बनवायची ती बघण्यासाठी आज मी गुजरातमध्ये घाना या गावामध्ये आलेलो आहे। हा डांग जिल्हा आहे आणि या डांग जिल्ह्याचा ब्लॉग तो सुद्धा मी बनवणार आहे। आणि या ज्या ब्लॉगमध्ये आहे तर इथल्या काही ज्या संस्कृती आहेत, इथल्या काही रूढी परंपरा आणि इथल्या लोकांचं राहणीमान मी त्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तर नमस्कार, आपलं सगळ्यांचं छान छान रेसिपी या रेसिपी चॅनलवर मनापासून स्वागत। रेसिपी म्हटली की त्यात येतो नाविन्यासोबत जेवणाचा आस्वाद आणि जिभेवर रुळणारी चव। तर आज या डांग जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे ही नागलीची भाकर बनवली जाते, कशा प्रकारे त्या नागलीच्या भाकरीचं महत्त्व आहे ते तुम्हाला मी अगदी तंतोतंत या पद्धतीने दाखवेन। तर माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतो की ही नागलीची भाकरी कशी बनवली जाते। या तर हे घर आहे, थोडा अंधार आहे तरी पण या इथे चूल वगैरे आहे। तर इथे नागलीची भाकरी बनवतायत। नागलीची भाकरी कशी बनवतात ते बघूया आणि ते बघायला आम्ही डांग जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत। तर इथे चूल पेटवलं, एकदम मस्त आकार घेते ना। एक मिनिटात तयार होऊन जाते। हे नागलीचं पीठ कशामध्ये मळलेलं? गरम पाण्यामध्ये? थंड मध्ये? हा हा हा। भाकरी आता तयार झाली, आता ती तव्यावर टाकायची। एकदम फास्ट मस्त, आणि वरती पाण्याचा हात लावायचा। लाल नागरी आहे ना? हा, लाल। हा, लाल आणि सफेद दोन प्रकारच्या नागरी असतात। शितोळी ना? लाल लागली, हा हे असं ठीक आहे। लाल हा, ती सफेद आहे, ही लाल आहे। आजच्या जेवणाचा मेनू नागलीची भाकर आणि उडदाची डाळ। उडदाची डाळ, दुसरा गोळा बनवायला घेतला। हा, अजून बाकी आहे। सवारना उद्या सवारना खाईन तर जायच्या। हा चालेल, सवारना जेवण करेन मग। चालेल चालेल। तेव्हा ना एक भाकरी बनवी उडीदनी डाळ आणि खाईन तर जायचा। चालेल चालेल। बघून घ्या हा। तुमच्याकडे काय असतं? लाटणी। लाटणी? लाटण्याने लाटून बनवतात? आमच्याकडे पण बनवतात। हातावर येत नाही म्हणून। अरे हळू हळू हळू। हा, आता इकडे डायरेक्ट ओरिजिनल पद्धतीने बनवतात।
लगेच तयार होते ना? लगेच तयार होते. मेहनतीमुळेच ना एवढं. मेहनतीमुळेच तर एवढी सुंदर दिसतात घरं. एवढ्या बनवल्या. तर तुम्ही बघितली की ही नागलीची भाकरी कशा पद्धतीने हातावर थापून बनवली जाते. या पद्धतीने नागलीची भाकरी एकदा तरी बनवून तुम्ही खाऊन पहा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.